नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दिवसभर आपण कोरोना संदर्भातल्या बातम्या वाचतो आहोत. त्या संदर्भातच ऐकतो आहोत. आपल्या आजूबाजूला वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे. त्यामुळे भीती आणि वेगवेगळ्या येणाऱ्या बातम्या, अफवा या सगळ्याने गोंधळून गेलेलो आहोत आपण. पण न्यूज 18 लोकमत रोज एक डॉक्टर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्याला थेट तुम्ही प्रश्न विचारू शकता. वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात उद्भवलेले असतील, त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं डॉक्टर्स देत आहेत. आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर हरीश शेट्टी यांना. मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते. आपल्याला सवयच नाहीये इतके दिवस घरी राहायची. घरी राहून करायचं काय? हाताला काम पाहिजे आणि काम नाहीये. वर्क फ्रॉम होम जे करतायत ते तर दिवसभर बिझी असतील. वेगवेगळ्या अशा परिस्थिती आपल्या समोर आहेत आणि त्याला आपण टॅकल कसं करायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. म्हणून डॉक्टर हरीश यांच्याशी आज आपण विशेष करून बोलणार आहोत. डॉक्टर हरीश, आपलं स्वागत. कोरोनाचं मोठं संकट आपल्या सगळ्यांवर ओढावलेलं आहे. या सगळ्याला आपण तयार नव्हतो, सरकार तयार नव्हतं आणि अशा वेळेला आता आपल्याला 21 दिवस 30 दिवस घरी बसायचं आहे. खूप मोठा हा कालावधी आहे. तुम्ही पहिले काय सांगाल, काय आवाहन कराल या सगळ्या दिवसांसाठी, की घरी बसायचे तेव्हा काय कराल? मनात एक विषय ठाम निश्चित ठेवा की हा एक युद्ध आहे आणि युद्धामध्ये आम्ही कोरोना व्हायरसला पेशन्सनी आम्ही जिंकणार. संयमाने. दूर राहून जिंकणार आणि संयम ठेवूनच जिंकणार. त्याचा काही उपायच नाही. हा आपल्या हातात बंदूक नाही आणि कोरोना व्हायरस हातात पण बंदूक नाही. मनात स्पष्ट सांगायचं की 21 दिवस आपल्याला थांबायला लागेल. आपण थांबलो तर मी वाचणार, माझा परिवार वाचणार, देश वाचणार आणि विश्व वाचणार. हा मनात ठामपणे घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा मस्करी नाही, हा जीवाचा आणि मरणाचा विषय आहे. त्यानंतर आपण ग्लोबलायझेशनमुळे नेमकं डिस्कनेक्ट असतो. म्हणजे एकत्र जेवण केव्हाही केलेलं नसतं. मुलं ट्युशनमध्ये, तुम्ही ऑफिसमध्ये, आई टीव्हीच्या समोर. खरंय. असं असताना एकत्र जेवण्याचं एक संधी मिळतो आपल्याला, तर आपल्याला घ्यायला लागेल. आता काही लोक काय करतात, काही आहेत माता, ते अभ्यासाच्या मागे लागलंय आणि हा अगदी खराब आहे. म्हणतात की अभ्यास करा नाहीतर करोना येणार, असं सांगायचं नसते. ऑफिस जाणाऱ्यांना एक लक्षात घ्यायला पाहिजे की घरचे लोक तुमचे ऑफिसचे स्टाफ नाही. अचानक मला वेळ मिळालाय, मला फिजिक्स शिकवायचं आहे, नाही. तुम्हाला तुमचं मुलं तुमचं जवळ येऊन गप्पा मारणं, शाळेतलं तंटा जे करतात ते येऊन तुम्हाला सांगणं आणि शेअरिंग ऑफ स्टोरीज व्हायला अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणणार किती दिवस स्टोरी, 21 दिवस कसं काय चालणार? लोक म्हणतात योगा करा. योगा एकदम चांगलं आहे. झोपायच्या अगोदर शवासनी प्राणायाम केलं तर झोप चांगलं आहे. पण रोज 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 कुकिंग करा. पण रोज कुकिंग करू शकत नाही. 2-3 आयडियाज आहेत, मी तुम्हाला सांगतो. जर जर तुमचं लग्न चांगलं चालू असेल तर तुमचं फॅमिली अल्बम खोला, लग्नाचा अल्बम खोला आणि त्या दिवसाचं तुम्ही आठवण काढा आणि ते जे काही स्टोरीज आहे त्या दिवसाचं, इंटर रिलेटेड स्टोरीज, एंगेजमेंटच्या नंतर आणि लग्नाच्या नंतर ते एक दुसऱ्या बरोबर शेअर करणं अत्यंत गरजेचं. त्याशिवाय बर्थडेचा पिक्चर काढा. लहान मुलं, तुमचं मुलं आता असतील मोठी 10, 15, 20, त्यांचा लहानपणाचा फोटो काढा आणि आपलं फिलिंग शेअर करा की तू जेव्हा जन्माला आला तेव्हा मला काय वाटलं, नंतर स्कूलचे काही टप्पे, नंतर मेनी मोमेंट. शेअरिंग फीलिंग्स अँड स्टोरीज टेन्शन कमी होतो आणि टेन्शन आपलं तणाव कमी होतो. त्याबरोबर आपल्या बिल्डिंग मध्ये, वस्तीमध्ये, चॉलमध्ये, गावात असे प्रौढ लोक असतील, वयस्कर, त्यांची हालत काय आहे जाऊन बघा ना. ते तुमच्याकडे नाही येणार. जाऊन बघून करुणाने त्यांना काय पाहिजे असेल, जेवण, खाण, औषधं, हॉस्पिटलचं व्हिजिट करा ना. करुणा जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा तुमचं स्वास्थ्य वाढतो, स्वास्थ्य चांगलं होतं आणि इम्युनिटी वाढते. लक्षात घ्या, करुणा हा कोरोनाचा एनिमी आहे. आणि 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 जर आपण वयस्कर, गरीब, ड्रायव्हर, मोलकरीण अशा लोकांसमोर आपण करुणाने जर वागलं तर आपलं स्वास्थ्य चांगलं होणार आणि आपली इम्युनिटी वाढणार. त्याशिवाय मानसिक उपचाराचे जे काही पेशंट्स आहेत त्यांना औषधं मिळणं अगदी कठीण आहेत. कारण FDA ने अजूनपर्यंत रूल्स इझी नाही केलंय.
हेल्थ मिनिस्टर इकडचे अथवा हेल्थ मिनिस्टर हेल्थ सेंटर, मी त्यांना पत्र लिहून थकलो. त्यांना औषधं मिळत नाही. आणि त्यासाठी तुमच्या चॅनलवरून मी स्टेट हेल्थ मिनिस्टर आणि सेंट्रल हेल्थ मिनिस्टरला एक आवाहन करतो, की काही दिवसासाठी FDA रूल्स इझी करा. कारण मानसिक आजाराचे जे काही पेशंट्सना जर औषधं नाही मिळत, तर त्यांना त्रास नक्की. होईल, आत्महत्याचा विचार येणार किंवा त्रास वाढू शकतो. नक्की. तर हां. डॉक्टर हरीश, संगीताचं कसं योगदान राहील? म्हणजे दिवसभरामध्ये जर संगीत ऐकण्यासाठी काही प्रयत्न करायचा असा काही सल्ला किंवा अहो, संगीत, म्युझिक अगदी इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही पण गा ना संगीत. तुम्ही Zoomवर तुम्ही म्युझिक पार्टी ठेवा. तुम्ही त्यासाठी तुम्ही चांगले सिंगर्स असणं असं काही आवश्यकता नाही. हं. बाथरूम सिंगर जरी असलं, तर मी पण आता घरी बसून गातो. जे मला आठवतं तो गातो आणि त्यामुळे पण स्ट्रेस कमी होतो. त्याशिवाय मुलं आणि घरचे जे आहेत आहेत लोकं, हं. त्यांचं त्यांच्यामध्ये मूड लिफ्टर्स आणि मूड शिफ्टर्स पण असण्याची आहे. कारण शक्यता आहे. खरं आहे. लहानपणी आपण काय ना काय मूड लिफ्टर्स आणि मूड शिफ्टर्स आपण शिकतो. तो पुन्हा आयुष्यात घ्या. ग्लोबलायझेशनमुळे आपण सगळं विसरलोय, डिस्कनेक्ट झालोय. रिकनेक्ट होण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही पेंटिंग चांगलं करत असाल, तर पेंटिंग करा. ड्रॉइंग करत असाल, ड्रॉइंग करा. आणि काय नसेल तर गाणे घ्या. आणि माझ्या घरी कॅरवान आहे. आणि कॅरवानवर मी 5,000 गाणी आहेत. ऐकतो ओल्ड किशोर कुमार, ओल्ड रफी आणि हल्लीची जी आहेत ना मुलं, त्यांना इंग्लिश गाण्याचे लई शौक आहे. हं, हं, ऐका हं. ना होय, ईडीएम ऐका, BTS ऐका, ऐका. फक्त म्युझिक हा डॉक्टर अँटी डिप्रेसंट फक्त आहे, डॉक्टर अँटी हा जो एन्झायटी. हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे तो लहान मुलांना म्हणजे लहान मुलं मोबाईलच्या सवयीला तर लागलेली आहेतच, पण आता हा 21 दिवसांचा कालावधी त्यांच्यासाठी जे मोबाईलसाठी इतके यूज टू होते त्यांच्यासाठीही तो तसा ठरू नये. म्हणून या लहान मुलांना मोबाईलपासनं लांब राहणं आणि तरी सुद्धा स्वतःला दिवसभर एंगेज ठेवणं या अनुषंगाने काय सांगाल? एक लक्षात घ्या, अडल्ट्स लवकर कोप करत नाही, मुलं लवकर कोप करतात. त्यांचं सगळं प्रश्नाचं उत्तर द्या, पण अख्खा दिवस करोना, करोना बोलू नका. हं, नंबर 2, हं. त्यांना त्यांना चालण्याची आवश्यकता आहे, पळण्याची आवश्यकता आहे. घरी पळू द्या, चालू द्या. सोफा जर थोडा खराब होईल तरी काही हरकत नाही. आणि त्याबरोबर त्यांना विचारा, तुम्हाला 21 दिवसामध्ये काय करायचं आहे? तुम्ही त्यांच्यावर टाईम टेबल थोपू नका, हा शाळा नाही. ते तुम्हाला सांगतील त्यांना काय करायचंय. मित्राबरोबर व्हिडिओ कॉल करणं अत्यंत गरजेचं आहे. 15 वर्षाच्या नंतर त्यांना बॉयफ्रेंड वगैरे असेल की अथवा 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 गर्लफ्रेंड असेल, बोलू द्या. त्याशिवाय ते तुम्हाला क्रिएटिव्ह सोल्युशन्स देणार. काही वेळ हं, हं. स्क्रीनच्या समोर असेल तर काहीही नुकसान नाही. थोडंफार व्हिडिओ गेम खेळले तर काही नुकसान नाही. 2-3 तास स्क्रीनच्या मुळे काही नुकसान नाही. पण 7 नंतर रात्री स्क्रीन्स कमी करा, कारण झोप नाही येणार. कमी झोपले तर त्रास होईल. आणि 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 लहान मुलांचं जे सोल्युशन्स आहे, ते तुम्हाला शोधून काढणार. आणि जर तुम्हाला कोरोना व्हायरस बद्दल त्यांना समजून सांगायचं असेल, तर त्यांना कार्टून कॅरेक्टर्स उचलून तुम्ही सांगू शकता. अगदी. आणि 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 चिल्ड्रन कोप मच बेटर दॅन अडल्ट्स, हे लक्षात घेणं आवश्यक. पण थोडं फिजिकल ऍक्टिव्हिटी जर एकत्र केलं तर चांगलं होईल. नक्की. आणि अजून एक डॉक्टर, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसा दिवसभराचा काही प्लॅन नसतो. मग सकाळी एकदा मॉर्निंग वॉकला जायचं आणि संध्याकाळी एकदा खाली उतरायचं, आपल्या मित्रांबरोबर बसून एकत्र गप्पा वगैरे मारायच्या. पण आता थोडेसे निर्बंध घातलेले आहेत. घराखाली शक्यतो उतरू नका, घरातच राहा असं सांगितलंय. मग अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही काय सजेशन द्याल? ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकत्र येतात ना, त्यांचे जोक्स खतरनाक असतात हां. खतरनाक आहे, तुम्हाला माहित नाही. आणि आणि हे सगळे जोक्स आता हां. फोनवर करा ना, व्हिडिओ चॅटवर करा ना, WhatsApp व्हिडिओमध्ये करा, Skype घ्या, करा आणि बोला. नंबर 1. नंबर 2, वयस्कर जे आहेत, जे ज्येष्ठ आहेत, ते थोडं रिजिड असतात. त्यांच्या कार्यक्रमामध्ये अधून-मधून काय ते चेंज आणणं त्यांना त्यांना एवढं सोपं नसते. हं. पण सोपं नसते. पण त्यांचे जे काही आवडी आहेत, ते त्यांना केलं पाहिजे. आणि घराचं दार आणि आणि खिडकी उघडून तुम्ही नक्की. वरती वरती स्कायला बघणं आवश्यक आहे. एकदम आतून आत आकाश बंद नाही बघा, करायचं. मोकळं आकाश आकाश, मोकळं हो, पसरलेलं हो, आकाश हो. बघा. डॉक्टर, हो. काही सेकंदासाठी आपल्याला थांबवते, कारण आपल्याकडे 3 दूरध्वनी एकामागून एक येत आहेत. एक अहमदनगरचे दादा उबाळे आपल्या सोबत आहेत, ते प्रश्न विचारतायत. दादा उबाळे, डॉक्टर आपल्या सोबत आहेत, थेट प्रश्न विचारा.
नमस्कार. बोलतोय. नमस्कार. नमस्कार. तर माझा असा प्रश्न आहे की चिकन खाल्ल्यामुळं कोरोना व्हायरस होतो अशी लोकांच्या मनात झालेली आहे. आणि मला खरंच विचारायचं तुम्हाला की खरंच चिकन खाल्ल्यामुळं कोरोना व्हायरस होतो की नाही त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल की जेणेकरून जे लोक दहशतीखाली आज जगत आहेत. दादा उबाळे असेच आमच्या सोबत राहा, आपल्याला उत्तर मिळेल. आपण टीव्ही बघत राहा. सोलापूरहून बसवराज हौदे आपल्या सोबत आहेत, त्यांचा प्रश्न ऐकूया आणि या दोघांचीही प्रश्नांची उत्तर डॉक्टर देतील. बसवराज, थेट प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, आपण बाहेर जातो सर भाजीपाला आणि किराणा दुकानामध्ये सर हा. खरेदी करण्यासाठी सर. हो. आपण ते वस्तू खरेदी घेतल्यावर ते आपण घरी आल्यावर काही काही वस्तू धुता येत नाही सर. हे बघा, भाजीपाला आपण कच्चा खात नाही. आपण त्याला कुक करून खातो. तर काही नुकसान नाही, काही चिंता नाही. पोटात कोरोना व्हायरस गेला तर काय होत नाही. परंतु हात धुवायचा अगोदर आणि हात धुवायचं नंतर हे लक्षात घ्या. जर आपण कुठे नॉब्स हँडल्सवर जर आपण हात लावलं तर हात धुवा आणि 20 सेकंड साबणाने हात धुवा. सगळं क्लिअर होऊन जाईल. काही घाबरायची आवश्यकता नाही. पण जेव्हा तुम्ही भाजी खरेदीला जातात तेव्हा कमीत कमी 3 ते 5 फीटचा अंतर ठेवा. मास्क असलं तर उत्तम होईल. आणि काही घाबरायची आवश्यकता, तिथे गप्पा मारण्याची आवश्यकता नाही. भाजी घ्या आणि या पटकन. आणि जर कोणी तुम्हाला भेटले, पोलिसने तुम्हाला स्टॉप केलं तर पोलीस कॉन्स्टेबल बरोबर चांगलं बोला. ते त्रास ते पण तणावात आहेत. आणि फार महत्वाचं आपण सांगताय डॉक्टर. जो चिकनचा प्रश्न होता, चिकन, अंडी, मासे असं खाल्ल्याने म्हणजे खाल्लेलं चालेल न चालेल, तर त्याला तुम्ही थोडक्यात काय उत्तर द्याल? कारण पुढचा तिसरा व्यक्ती आपल्या सोबत अजून जोडला गेलेला आहे. हो. मला एक फोन आला की मेंटल हेल्थ इज नॉट अबाउट फिलिंग्स, इट इज अबाउट फूड. मी रोज अंड खातो पण मला अंड मिळत नाही. काही नुकसान नाही. पण रोज चिकनचं मागे जायची आवश्यकता नाही. जे तुम्हाला मिळतोय ते खा. चिकननी अजिबात कोरोना व्हायरस होत नाही. बर, दूरध्वनीवरून रवी तुपे आहेत पुण्याहून आपल्यासोबत. रवी, थेट आपला प्रश्न विचारा. हा, ऍक्च्युली संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असताना ऍक्च्युली आपण पण लॉकडाऊन मध्ये आहे, तरी पण आपल्याला नॉर्मल सर्दी खोकला जो होतो, घसामध्ये खवखवणे थोडे, तर याची काही कोरोना बाबत काही लक्षणं असू शकतात का बाबा, की जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती हा घाबरतो? जेणेकरून डॉक्टर ते त्याचा जर उत्तर मिळालं तर जरा बरं होईल. हो, खूप चांगला प्रश्न विचारला आपण डॉक्टर. अनेकांना असं होतं किंवा आम्हा अँकर्सना खूप वेळ बोलावं लागतं, व्हिडिओ नंतर करायचे असतात, बातम्यांमध्ये बोलायचं असतं, तेव्हा सुद्धा थोडीशी खवखव किंवा थोडासा खोकला जाणवतो. अशा वेळेला काय करावं, काय काळजी घ्यावी आणि लक्षणं कशी आपण समजून घ्यावीत, त्याविषयीचा प्रश्न होता. तुमचं फॅमिली डॉक्टरशी फोन करून विचारा. ते काय सांगतील तसं तुम्ही फॉलो करा. जर जमत असेल तर त्यांना व्हिडिओ चॅट करून त्यांच्याशी बोला. प्रत्येक खोकला किंवा प्रत्येक सर्दी हा कोरोनाचा अजिबात लक्षण नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला मी पाहून हे सगळं सांगू शकत नाही, कारण तुम्ही फक्त मला 2-3 सिम्पटम सांगतात. आपल्या फॅमिली डॉक्टरवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि ते जसं सांगतात तसं करा. वा, धन्यवाद डॉक्टर. आपण असाच संवाद सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच भेटतोय. घरी राहा, सुरक्षित राहा. जे नियम आणि निर्बंध सरकारनं, प्रशासनानं घालून दिलेले आहेत, कृपया ते तंतोतंत पाळा. कारण तुमच्या माझ्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी, पुढचा श्वास आपण घेऊ शकू यासाठी हे नियम आणि निर्बंध लादले गेलेले आहेत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. काही क्षणात भेटूया. कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर हरीश शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलतोय आणि महाराष्ट्रभरातून आपल्याला फोनही येत आहेत. पुण्याहून पुढचा प्रश्न येतोय सुशील बिलबिले यांचा. सुशील, डॉक्टर आपल्या सोबत आहेत, थेट प्रश्न विचारा. हॅलो हॅलो बोला सुशील, थेट प्रश्न विचारा. डॉक्टर सर, गुड आफ्टरनून. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार सर. मी तसा पुण्याला जॉब करतोय. माझं मूळ गाव अकोट आहे. ठीक आहे. तर माझी वाईफ जी आहे सर, ही 9 महिन्याची प्रेग्नेंट आहे. तर हिची मला काळजी वाटते. त्यामुळे मी आज पोलीस स्टेशनला पण गेलो होतो आणि सरकार हॉस्पिटलला पण गेलो होतो. त्यांना बोललो की सर मला थोडं गावी जायचं परमिशन हवं आहे, पण त्यांनी की दिलं नाही.
तर सर मी ती कशी कशी इथं काळजी घेऊ आणि मला काय प्रिकॉशन घ्यावं लागेल त्यासाठी? मी आत्ताच पुण्यातले जॉईंट कमिशनरशी एका पेशंट बद्दल बोललोय एक अर्ध्या तास अगोदर, आणि ते संपूर्ण कोऑपरेशन दिले. ताबडतोब सिनियर इन्स्पेक्टरनं सांगा मला मला पास पाहिजे, डिजिटल पास, की केव्हा इमर्जन्सीमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि पोलीस मेडिकल कारणामुळे कोणालाही थांबत नाही, पण तुम्हाला व्हेकलची आवश्यकता पडेल त्याची पण तुम्हाला नीट काळजी घ्यायला पाहिजे. त्याबरोबर एक लक्षात घ्या, तुम्ही आणि तुमची पत्नी जे बाहेर येणारं जे मूल आहे ना त्याच्या बरोबर आत्तापासून संपर्क साधायचा प्रयत्न करा. आत्तापासून दोघी मिळून त्यांना सांगा काय बाहेर चालू आहे, आणि आम्ही सगळं चांगले आहोत. गर्भावस्थात जेव्हा तुम्ही मुलांशी बोलतात तेव्हा आई पण शांत होते, तुम्ही पण शांत होता, आणि मूल पण खरंय. आत जास्त मस्ती करणार नक्की नाही. डॉक्टर तुम्ही हरीश, तुमचं- जेव्हा सुशील आपल्या बायकोपर्यंत पोहोचतील तेव्हा नक्की तुम्ही सांगितलंय ते करतील. पण सुशील, न्यूज 18 लोकमत सुद्धा आपल्याशी संवाद साधेल, संपर्क साधेल आणि आपल्याला कशी मदत करता येईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर डॉक्टर हरीश शेट्टींचा सुद्धा नंबर मी आपल्यापर्यंत पोहोचवते. सुशील, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आपल्याला सहकार्य मिळत नसेल तर अनेकदा असं होतं की अशा स्वरूपाची कारणं पोलिसांना सांगितली जातात आणि त्या शहरातून निसटलं जातं. कदाचित असं काहीतरी झालं असेल, पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो, संपर्क साधतो. डॉक्टर हरीशही आपल्याशी बोलतील. डॉक्टर हरीश, अनेक घरं मुंबई पुण्यामधली किंवा महानगरांमधली अशी बघायला मिळतात जी अत्यंत छोटी आहेत, 300-200 स्क्वेअर फुटाची, आणि त्यामध्ये 2-2, 3-3, 5-5 जण राहणारी आहेत. अशा वेळेला घरात तर सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही, मग त्यावेळेला त्यांनी काय काळजी घ्यावी? किंवा त्या घरातला एखादाच व्यक्ती जर नोकरीसाठी अत्यावश्यक सेवांमध्ये असेल, तो आत बाहेर करत असेल, तर मग त्या कुटुंबाने, त्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी? 3 गोष्टी आहेत. एक तर घरी बंद ठेवून बसायचं नाही. चाल असेल तर थोडं दार उघडून बाहेर जरा चाला, रस्त्यावर नाही, बाहेर. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून थोडं चाला, काही नुकसान होणार नाही. नंबर 2, जेव्हा तो कामाला जातो ना त्याला ठीक बाय सांगा, घाबरून बाय नका सांगू. म्हणजे हाय आणि बाय दोन्ही इम्पॉर्टंट आहे. आल्यावर त्याला हात धुवायला सांगा, आरामात बसा. तो काम करतो ना त्याची स्तुती करा. तुम्ही जेव्हा त्याचा कामाचा स्तुती आणि अप्रिशिएशन जेव्हा करता, तो मूड चांगला होतो आणि तो येऊन तुम्हाला सांगणार गोष्टी. आणि त्याबरोबर जे काय हसण्याचे जे काय आहे गोष्टी त्या ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा पोलीसमध्ये ऐका. आणि घरी मौन वातावरण ठेवायचं नाही, मयतीचं वातावरण ठेवायचं नाही. हसत खेळत, टीव्ही बघत, एकत्र जेवून आणि थोडं रस्त्यावरनं थोडं बाहेर वॉक करणं गरजेचं आहे. आणि अशा अवस्थेत जे काही अगोदरपासून आपण जे काही नाही बोललो घरी, कारण वेळच नव्हता, नक्की असं काही गोष्टी असेल तर शेअर करणं अत्यंत आवश्यक. शेअर युअर फिलिंग्स नक्की आणि ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. अनेकदा संभ्रम निर्माण होतात. जे सरकारने नियम घालून दिलेले आहेत ते असे आहेत की घराबाहेर पडू नका. लक्षात घ्या, एकच व्यक्ती घरातला घराबाहेर पडेल, एका वेळेला एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं. घरामध्ये तुम्ही चांगलं हस्तखेळतं वातावरण ठेवा. बाहेर पडाल तेव्हा मास्क घाला किंवा तोंडाला रुमाल बांधा. अशी काळजी घ्या स्वतःची. घरी राहा, सुरक्षित राहा. डॉक्टर हरीश, आपलेही खूप खूप आभार. आपण आपल्या आश्वासक आणि सकारात्मक बोलण्यानी खूप चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आभार. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.